उमेश पाटलांच्या हातात झेंडा नाही तर दांडा. आमदार यशवंत माने. महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीत मोहोळ मतदारसंघाचे उमेदवार यशवंत माने यांच्या प्रचारार्थ आयोजित चळे येथील सभेत जोरदार प्रतिसाद मिळत असतानाच गावातील मातंग समाजातील शेकडो मतदारांनी त्यांना पाठिंबा देत आमदार यशवंत मानेंनाच आमदार करणार असल्याचं सांगितलंय. यावेळी बोलताना आमदार यशवंत माने यांनी पत्रकारांच्या प्रश्नास उत्तर देताना उमेश पाटील यांच्यावर कडक शब्दात ताशेरे ओढत समाचार घेतला. उमेश पाटील यांच्या हातात आता झेंडा नाही तर त्यांच्या हातात फक्त दांडा शिल्लक राहिलाय. पहा काय म्हणतात आमदार यशवंत माने. उमेदवारी अर्ज भरायच्या अगोदर पंढरपूरतील 17 गावांना मी भेटी देऊन गेलो 27 आणि 28 तारखेला. त्या दिवशी सुद्धा ग्रामस्थांनी किंवा शेतकऱ्यांनी मागणी केली होती की बाबा पाण्यासाठी जे बंधारे आहेत ते जीर्ण झालेले, ती लिकेज आहे ती किंवा त्याच्यामधून पाणी वाहून जाते, आपल्याला खऱ्या अर्थाने पाण्याला संकटाला सामोरे जावं लागते. तर तुम्हाला सांगतो इथे याच्या अगोदरच मी 2 महिन्यापूर्वीच अजितदादा पवारसाहेब यांच्यामार्फत मी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक लावली होती. सीना आणि भीमेवरती ज्या ठिकाणी बंधारे आहेत त्या ठिकाणी उच्च पातळीचे स्वयंचलित बॅरेज होणं गरजेचं आहे म्हणून मी पत्र देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादांना दिलं होतं. त्यांनी तात्काळ अजितदादांच्या दालनामध्ये बैठक लावली आणि त्या बैठकीमध्ये एकच मागणी केली की जर हे बंधारे जे आहेत जीर्ण आहेत त्या बंधाऱ्याच्या जागेवरती बॅरेजमध्ये रूपांतर करणं गरजेचं आहे. त्यामुळे या भीमा नदीवरती 9 बंधारे आहेत, त्या 9 बंधाऱ्याचं 6 बॅरेजमध्ये रूपांतर केल्यानंतर पाणी पुरवठा चांगल्या प्रकारे शेतीला देऊ शकतो, पिण्यासाठी देऊ शकतो. म्हणून त्या ठिकाणी दादांनी त्याच वेळेस सीनेवरती आणि भीमेवरती बॅरेज बनवण्यासाठी सर्वेसाठी आदेश दिलेले आहेत. त्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये आचारसंहिता संपल्यानंतर तात्काळ त्या काम हातात घेऊन मी लवकरात लवकर दोन्ही नदीवरती बॅरेज करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. नक्की असे आहे मला की महायुती सरकारच परत येणार आहे आणि महायुती सरकार आल्यानंतर या कामाला नक्कीच गती येईल ही मी अपेक्षा तुम्हाला. एका बाजूला वळवळची सभा झाली, तिथं आरोप केला की तिथं भाड्यानं माणसं आणली होती, पण दुसऱ्या बाजूला बघितलं तर पक्षी लेवलला पण कोण नाही. मोहिते पाटील सगळीकडे गेले उमेदवारी अर्ज भरायला, त्यांचा उमेदवारी अर्ज भरायला. जयंत पाटील आज माडा करून मोहोळ क्रॉस करून परत उत्तर सोलापूरला चालले, पण मोहोळमध्ये नाही. तुम्हाला काय वाटतंय, कसं बघताय महाविकास आघाडी? भाड्यानी माणसं आणली का भाड्याची माणसं आणली होती मला माहित नाही. म्हणजे तुमचा प्रश्न असा आला की भाड्यानी माणसं आणली होती म्हणजे कसं आहे, आपण एखाद्याला भाड्या म्हणतो किंवा काय म्हणतो थोडं बोलतो. हाजरीत माणसं आणली. बऱ्याच ठिकाणी चर्चा ही चालू आहेत. माझ्या मतदारसंघातली नानज म्हणून गाव आहे, त्या नानजमध्ये गावामध्ये सुद्धा आपण सकाळी त्या ठिकाणची माणसं जी असतात सकाळी लवकर जातात, छाटणीची कामं करतात बागेची, आणि ते दुपारनं आल्यानंतर बरेच जण म्हणले आम्ही तिकडे चाललोय. तर हे असू शकतं. आता त्यांचं काय मी सांगू शकणार नाही, पण आमचे सगळे नेते मंडळी उतरलेले आहेत. कारण महायुतीचे फक्त राष्ट्रवादीचे नाही, महायुती तुम्ही पहा सकाळी पुळूज या ठिकाणी प्रशांतजी मालक होते, राजेंद्रजी पाटील मालक होते, समाधानराव काळे होते, भीमा परिवारातले सरपंच त्यांचे बंधू महाडिक होते आणि आमचे सर्व परिवार म्हणजे राष्ट्रवादी असेल, भाजप असेल किंवा इतर पक्ष, शिवसेना असेल, इतर घटक पक्ष सर्व उपस्थित होते. त्यामुळे आम्हाला कुणीही डावलेलं नाही, उलट आमच्यापेक्षा 2 पाऊल जादा पुढे चालून ते प्रचाराची दोरा सांभाळत. त्यामुळे आमच्याकडे सगळं एकदम आलबेल चाललंय. महाविकास आघाडी नोरा कुस्ती खेळते हे जे वाक्य सातत्याने बोललं ते अधोरेखित होतंय असं अजून आम्हाला तर कोणी संपर्क नाही साधला. संपर्क साधल्यावर सांगेल तुम्हाला. त्या कोणता झेंडा घेऊ हाती म्हणून उमेश पाटील यांनी एक बैठक घेतली होती. त्या बैठकीमध्ये ते असं म्हणाले होते की राजन पाटील हे ऐनवेळी उमेदवार बदलू शकतात, कदाचित यशवंत त्या उमेदवार असतीलच असं नाही, म्हणून मी शरद पवार यांची भेट घेत नाही, कदाचित ते तुतारीकडे सुद्धा जातील राजन पाटील. पण तसं काहीही घडलं नाही. तुम्ही ठाम आहात आणि लोकसभा निवडणुकीवेळी माध्यमांशी बोलताना हेच उमेश पाटील म्हणाले होते की कोण राजू खरे, मी त्यांना ओळखत देखील नाही. तेच उमेश पाटील राजू खरेंना घेऊन शरद पवार यांना भेटायला जातात. काय सांगाल याबद्दल? तुम्ही सुरुवातीला खास एक प्रश्न विचारला की कोणता झेंडा घेऊ हाती. त्यांना कुणीच झेंडा त्यांच्या हातात दिला नाही. ज्या पक्षाकडे जाईल त्यांनी त्यांचा प्रवेश घेतला नाही, लक्षात ठेवा. आता त्यांना झेंडा आहे का विचारा, फक्त दांडा हातात आहे त्यांच्या. झेंडा नाही त्यांच्यापाशी आणि ते दांडा घेऊन गेल्यामुळे ज्या पक्षाचे उमेदवार आहेत तीच माणसं घरी बसायला लागली ती. कारण काय नाराजी मला माहीत नाही, पण आमच्या पक्षात असताना आमच्या पक्षामध्ये वादंग लावायचं काम ती नक्की करत होता. अख्ख्या जिल्ह्यामध्ये आमचं वातावरण बघून त्यांनी पुढचा पक्ष म्हणतो या दादाच्या हाताखाली टिकलं हे आमच्याकडे कसं टिकायचं. दादा हे शिस्तबद्ध नेतृत्व तुम्हाला माहिती आहे, त्याच्यामुळं कुणी त्यांना झेंडा काय देत नाही. दांड सगळं हातात त्यांना दिलेले सगळ्या पक्षांनी. मी एवढंच तुम्हाला सांगू शकतो. अनगर अप्पर तहसील कार्यालयाच्या निमित्ताने
खूप मोठं एक वादळ उठवण्याचा प्रयत्न झाला. मोहोळ शहर बंद ठेवण्यात आलं. त्याच आंदोलनाच्या दरम्यान एक प्रकार घडलेला होता. शासकीय विश्रामगृहात हे सर्व राजन पाटील विरोधक म्हणून पारंपरिक अनेक वर्षापासून ओळखले जात असलेले विरोधक एकत्र आले आणि त्यांनी हात वर करून एक शपथ घेतली होती की राजन पाटील यांनी दिलेल्या उमेदवाराचा पराभव करण्यासाठी आम्ही एकास एक उमेदवार देऊ. ती शपथ घेताना त्या उभारलेल्यामध्ये राजू खरे नव्हते, परंतु संजय क्षीरसागर जरूर होते. संजय क्षीरसागरांना बाजूला केले गेले आणि एकाच एक उमेदवार देण्याऐवजी आता संजय क्षीरसागर देखील तुमच्यासमोर अपक्ष उभारले. काय सांगा? नागनाथाच्या भूमीमध्ये नागनाथाची जर शपथ घेतली आणि ती जर काम तुम्ही पूर्ण नाही करू शकला किंवा ती इच्छा व्यक्त केलेली तुम्ही नाही सत्यात आणली तर नागनाथ कुणालाच सोडत नाही, एवढं लक्षात ठेवा. कारण तुम्ही तुमच्या फायद्यासाठी नागनाथाची शपथ घेता, परंतु नागनाथाची शपथ देणाराने कुणालाही विश्वासात नाही घेतलं. हायजॅक पद्धतीने ते उमेदवार माझा स्वतःचा समजलं. त्या उमेदवारासाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केला ते सर्वजण आता घरी बसायच्या प्रयत्नामध्ये आहेत. त्याच्यामुळं येणाऱ्या कालावधीमध्ये नागनाथ नक्कीच त्यांना दाखवून देईल. संजय अण्णा क्षीरसागरने तर संजय अण्णा क्षीरसागर 6 महिन्यापासून काम करत होते. संजय अण्णा क्षीरसागर त्यांना काहीतरी म्हटलं की बाबा मी हा खर्च करू शकत नाही, असं आम्हाला कळालं, फिक्स माहीत नाही. रमेश कदम साहेबांनी किंवा त्यांच्या नेते मंडळींनी सांगितलं की आम्हाला 15 कोटी रुपयाची मागणी केली. तुम्ही मला सांगा, निवडणूक आयोगाने क्षमता दिली 40 लाख रुपयाची खर्च करायची आणि तुम्ही त्यांना मागताय 15 कोटी. आता मला माहीत नाही, त्यांच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं म्हणून म्हणतोय तुम्हाला. नक्की ही जनतेने विचार करण्यासाठी गोष्ट आहे. हे स्वतःसाठी करतात निवडणूक का जनतेसाठी निवडणूक करतात, एक प्रश्न मोठा पडलेला आहे याच्यावरती. आज 17 गावातील काही रमेश कदम समर्थकांनी तुम्हाला पाठिंबा दिला, एखादी पुढचं चित्र कसं असेल? तुम्हाला सांगतो, प्रत्येक गावामध्ये रमेश साहेब कदम साहेबांचे समर्थक असतील, मातंग समाजी नेते मंडळी असतील, लहुजी शक्ती सेना असेल, प्रत्येक गावातील नेते मंडळी त्यांचे कार्यकर्ते मतदार मला येऊन सांगतात आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. आमच्या सिद्धी कदम यांच्यावरती फार मोठ्या प्रमाणावरती तुतारीवाल्यांनी अन्याय केलेला आहे. त्याच्यामध्ये उमेश पाटलाचं प्राधान्य नाव घेतलं जातं. अजून आमचे ते बळीराम काका साठेबे आहेत, यांचं काय म्हणणं आहे की काहीतरी घेऊन काहीतरी दिलंय अशा पद्धती. आता काय घेतलं आणि काय दिलंय मला माहीत नाही, परंतु यांच्या नावाची चर्चा चालू आहे. आणि सिद्धी कदमताई यांना जे मानणारा जो वर्ग आहे तो सर्व आमच्या पाठीशी आहे. याबद्दल मी कदम साहेबांचं, त्यांच्या मुलीचं आणि सर्व समाजाचं मनापासून मी आभार मानेल. कदम साहेब कधी आपल्या प्रचारात विश्वास फिरलेले केले दिसत की तो जो काही सुस्थिर रस्ता आहे तो सुस्थिर रस्त्याचा तुम्ही काय आश्वासन केलं लोकांना? मी सांगतो तुम्हाला, चळे कोंडारकी असेल, चळे सुस्ते असेल, येणाऱ्या कालावधीमध्ये नक्कीच हे रस्ते आपण डांबरीकरण करून देऊ. कारण चळे कोंडारकी रस्ता याच्यावरती ह्या रस्त्याला ग्रामा नंबर नाही, त्याच्यावर निधी टाकण्यास अडचण येत होती. परंतु या गावामध्ये आपण 18 कोटी 25 लाख रुपयाचा निधी दिलेला आहे. ते येणाऱ्या कालावधीमध्ये कामं करायची, काहीतरी कामं शिल्लक पाहिजेत ना. 5 वर्षात तुम्ही सगळी कामं करून घेतल्यानंतर पुढं 5 वर्ष काय करायचं आपण? तात्या पंढरपूर टाकळी सिकंदर या रस्त्यातील 4 तुकड्याच्या कामासाठी 14 कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली. तुम्ही त्या रस्त्यासाठी पाठपुरावा केला होता. 4 तुकड्यात 14 कोटीचं काम देशमुख आणि कंपनी ठेकेदाराकडून करण्यात आलं, परंतु मधले किलोमीटर, 2 किलोमीटर, 4 किलोमीटरचे असे तुकडे राहिलेले आहेत की ज्या ठिकाणी आता पुन्हा मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. नागरिकांची भावना आहे की अशा तुकड्यांनी जे काम झालेलं आहे त्याच्याऐवजी या ठिकाणी कायमस्वरूपी काहीतरी चांगल्या प्रकारचं कुरुल पंढरपूर पंढरपूर टाकळी सिकंदर हा तेच पंढरपूर टाकळी सिकंदर असेल किंवा कुरुल असेल, त्या कामासाठी पाठीमागेला आम्ही महाविकास आघाडीच्या कालावधीमध्ये अशोकजी चव्हाण साहेबांबरोबर बबनदादा आणि मी बैठक लावली होती की हा रस्ता दुरुस्त करून घेणं गरजेचं आहे. आणि तो रस्ता दुरुस्त करण्यासाठी आम्ही त्यावेळेस 50 कोटीची मागणी केली होती. परंतु तोपर्यंत महाविकास आघाडी सरकार पडलं, त्याच्यानंतर युतीचं सरकार आलं. त्या युतीमध्ये आम्ही पाठपुरावा केल्यानंतर 20 कोटी रुपये रक्कम मिळाली होती. त्याच्यातील मोहोळच्या सब डिव्हिजनला 6 कोटी आणि पंढरपूरला 14 कोटी. त्याच्यातून ज्या ज्या ठिकाणी पॅचेस खराब होते ते दुरुस्त केले. परंतु त्यानंतर डिसेंबरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये नागपूर या ठिकाणी त्या रस्त्याला आपण अजितदादा साहेबांच्या माध्यमातून 271 कोटी रुपयाचा निधी मंजूर केला. त्याचं टेंडर प्रक्रिया झाली आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. त्याच्यामुळे कुरुलपासून तारापूरपर्यंत 7 मीटरनी कॉन्क्रीटचा रस्ता होणार आहे. आणि ज्या ठिकाणी तारापूरपासून पंढरपूरपर्यंत जो पहिला रस्ता झाला आहे त्याची वायडिंग जे समजा 5-5.5 मीटर असेल तर 1.5 मीटर दोन्ही बाजूला वायडिंग करून तो रस्ता पूर्ण, ज्या ठिकाणी झाला नाही त्या ठिकाणी 7 मीटर, ज्या ठिकाणी झाला त्या ठिकाणी वायडिंग करून पंढरपूरपर्यंत रस्त्याचं काम या ठिकाणी प्रत्यक्ष चालू झालेलं आहे. तर येणाऱ्या कालावधीमध्ये तसे रस्त्याला त्या 3 वर्षाचा कालावधी आहे, 2.5 का 3 वर्षे, परंतु ते काम 2 वर्षाच्या आत पूर्ण होईल मी आशा व्यक्त करतो.